नमस्कार. परत एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सगळ्यांना माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे? ओके, थँक्यू. त्याच्यामुळे आपलं 2 सेशन आज आणि उद्या सेम वेळेवरती 8:30ला असणार आहे. त्यामुळे तशी त्याने दखल घ्यावी. उद्या सॅटर्डे असल्यामुळे काही जणांना जमणार नाही, पण एनिवे तुम्ही रेकॉर्डेड सेशन करू शकता. चालू करूया. डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करून डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. प्रत्येक अवयव बघत एक एक अवयवांपर्यंत आपलं लक्ष नेत त्या अवयवाकडे लक्ष नेऊन अवयव शिथिल करायचा आहे. आणि शिथिल झाला की आपल्याला हलकं वाटायला लागेल. आपलं वजन आपल्याला जाणवणार नाही. याचा अर्थ आपण शिथिल आणि स्थिर झालेलो आहोत. सुरू करायचं आहे. तर आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे.
येणारा प्रत्येक श्वास आणि जाणारा प्रत्येक उच्छ्वास फक्त फोकस करायचा आहे. दोन्हीच्या मधली गॅपही आपल्याला बघायची आहे. हे ज्यावेळेला संपूर्णपणे एकाग्रपणे आपण करतो, त्यावेळेला आपलं शरीर स्थिर होतं, मन शांत होतं. आपल्या ब्रेन वेव्हज हळू-हळू कमी व्हायला लागतात. एक-एक, एक-एक, एक-एक जशी-जशी शांतता अनुभवायला लागतो, तसं-तसं आपल्या श्वासाची गती कमी व्हायला लागते. श्वासाची लांबी वाढायला लागते. आणि काहीही न करता सुरू असणारा नैसर्गिक श्वास हा लांब, संथ आणि मंद व्हायला लागतो. आणि काही वेळानंतर जणू काही हा श्वास आपल्याला जाणवेनासा होतो. अशा स्थितीपर्यंत आपण पोहोचलो आहोत का? पोहोचत आहोत का? हे बघायचं आहे. जवळ-जवळ श्वास जाणवेनासा होतो. बाहेरील जगाशी कनेक्शन तुटल्यासारखं म्हणजे डिस्कनेक्ट झाल्यासारखे होते. आणि फक्त आपल्या आतमध्ये लक्ष, आपल्या श्वासाकडे लक्ष आणि आपण एक स्थिरता प्राप्त करायला लागलेलो आहोत. अशा स्थितीपर्यंत आपण पोहोचत आहोत. शरीर लॉक झालेलं आहे. श्वास हळूवार झालेला आहे. आणि आता आपण आपल्या पुढील गोष्टीसाठी म्हणजे ब्रेन कोहरन्स झाल्यावरती हार्ट कोहरन्स म्हणजे आता आपल्याला आपल्या छातीच्या मध्यभागी म्हणजे हार्टकडे लक्ष द्यायचं आहे. तिथे आपल्याला फोकस करायचा आहे. तिथून हार्टमधून हृदयाच्या जागी लक्ष द्यायचं आहे आणि तिकडनं श्वासोच्छ्वास करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हृदयाच्या जागी लक्ष देऊन आपण आता तिकडनं श्वास घेणार आहोत. हे आपल्या भावनांचं केंद्र, सर्व उत्पत्तीचं केंद्र आहे. इथून आपण सर्व मॅनिफेस्टेशन, सर्व क्रिएशन होते. आता आपण जेव्हा शांत झालेलो आहोत, शरीर स्थिर झालेलं आहे, विचार शांत झालेले आहेत आणि ज्यावेळेला आपण हृदयाकडे बघतो, त्यावेळेला आता आपल्या काय भावना आहेत हे बघावं. आता आपण सर्व जगाशी डिस्कनेक्ट झालेलो आहोत का? आपल्याला आता काहीच लक्षात नाहीये किंवा आपण कुठेही कनेक्टेड नाही आहोत. आपण, आपलं नाव, आपलं गाव, आपला हुद्दा, आपला स्टेटस सर्व काही विसरून किंवा तिथे लक्ष नसून आपण फक्त त्या हृदयाच्या केंद्राकडे बघत आहोत. जिथून भावनांची उत्पत्ती, जिथून सर्व क्रिएशनची उत्पत्ती होते. इट इज अ व्हेरी नॅचरल क्रिएटिव्ह सेंटर. इथून सर्व उत्पत्ती होते. हृदयाकडे बघायचं आहे. हृदयाकडे पाहिजे तर आपला हातही तुम्ही ठेवू शकता जर हवं असेल तर. आणि तिकडनं श्वासोच्छ्वास घ्यायचा आहे. आपण संपूर्ण एका ऊर्जा रूपामध्ये चाललेलो आहोत आणि हृदयाकडे लक्ष
श्वास संथ झाल्यामुळे हळू-हळू, हळू-हळू हृदय आकुंचन पावतंय आणि म्हणजे छाती वरती येते, खालती जाते हेही हळूवार होत आहे. काहीही जाणून-बुजून कृत्रिमरित्या करायचं नाहीये. जी नैसर्गिक गती चालू आहे तीच फक्त बघायची आहे. लक्ष द्यायचे आहे आणि तिकडनं श्वास येतोय आणि जातोय. हृदयामध्ये श्वास येतोय आणि जातोय. हृदयातून आपण श्वास घेतोय आणि जातोय. हार्ट सेंटर मधून श्वास येतोय, आपण श्वास घेतोय आणि जातोय, सोडतोय. सर्व काही शांत झालेलं आहे. हृदयाकडे लक्ष, हृदयातून चालू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. आता आपल्या काय भावना आहेत हे बघायचं आहे. शांत वाटत आहे का? प्रसन्न वाटत आहे का? आपण आता काही प्रेमाचे प्रसंग, प्रेमाच्या भावना अनुभवू शकतो का? आपण काही कृतज्ञतेच्या भावना अनुभवू शकतो का? आपण काही आनंदाच्या भावना अनुभवू शकतो का? म्हणजे आयुष्यामध्ये असं काहीतरी घटना घडली असेल, जेव्हा आपल्याला अत्युच्च आनंद झाला. असा आनंद आता आपण अनुभवू शकतो का? अशा या हायर फ्रिक्वेन्सीच्या भावना आपण आता विचार करून अनुभवता येतील का? म्हणजे ग्रॅटिट्यूड, लव्ह, हॅपीनेस, कृतज्ञता, प्रेम, आनंद या भावना आणण्याचा, जगण्याचा प्रयत्न करायचा पुढची काही मिनिटं.
आता आपल्याला आपल्याला जे मॅनिफेस्ट करायचंय, आपल्याला जे हवं आहे, आपल्याला जे मिळवायचं आहे, त्याचं व्हिज्युअलायझेशन करायचं आहे आता. म्हणजे ती गोष्ट कारण आपण आता उच्चतम भावना यांचा विचार केला. आता आपले व्हायब्रेशन्स आपण रेज केलेले आहेत आणि आता आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. म्हणजे काय? तर आपल्याला जी गोष्ट हवी आहे, जो आपला वन लाइनर गोल आहे, जे उद्दिष्ट साध्य करायचं आहे किंवा जे आपल्याला निर्माण करायचं आहे, त्याचा विचार ते मिळाल्यावरती कसं आपलं आयुष्य असेल, ते मिळाल्यावरती आपलं दिनचर्या काय असेल, ते मिळाल्यावरती आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं असेल, ते मिळाल्यावरती आपलं वास्तव कसं असेल, असं संपूर्ण व्हिज्युअलायझेशन ज्याची प्रॅक्टिस आपण ह्याच्या आधीही अनेक वेळेला केलेली आहे, ती आपल्याला करायची आहे. सुरू करायचंय. हार्ट वरती हात ठेवला असेल तर तो असून दे. तिथून आपल्याला व्हिज्युअलायझेशन सुरू करायचं आहे. पण 5ही सेन्सेस म्हणजे पंचेंद्रिय इन्व्हॉल्व करून हे व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. आपण ते मिळाल्यावरती काय वाटणार आहे?
त्या भावना सुद्धा जगायच्या आहेत आणि पंचेंद्रिय इन्व्हॉल्व करून म्हणजे काही गोष्टी ऐकायच्या आहेत, काही गोष्टी बघायच्या आहेत, काही गोष्टींची चव घ्यायची आहे, काही गोष्टींचा स्पर्श, असं प्रत्येक गोष्टीचा इन्व्हॉल्वमेंट करत आपण हे व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, जे आपण आधी केलेलं आहे. व्हिज्युअलायझेशन साठी तुमचं स्क्रिप्ट रेडी असेल असं मी अपेक्षित ठेवते, अपेक्षित धरते. आता आपलं लक्ष श्वासाकडे आणायचं आहे परत. हृदयाकडून लक्ष श्वासाकडे आणायचं आहे. आपल्या शरीराचं भान म्हणजे शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. आपण जिथे बसलेलो आहोत तिथे लक्ष द्यायचं आहे. आपण जिथे बसलेलो आहोत त्या खोलीतील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. आपण जिथे बसलेलो आहोत त्या खोलीच्या बाहेरील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या हाताची बोटं, पायाची बोटं थोडीशी हलवायची आहेत. आपल्या स्वतःचे आभार मानायचे आहेत. आपल्या शरीराचे आभार मानायचे आहेत. शरीराला धन्यवाद, स्वतःला धन्यवाद. ब्रह्मांडाचे आभार. वैश्विक ऊर्जेचे आभार.
सर्वांचे धन्यवाद देऊन आपल्या दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासायचे आहेत आणि मग आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. आणि मग ज्या वेळेला तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत. मला असं वाटतं की आपल्याला हे आपण काय केलं हे कळलं असेल की सुरुवातीला ज्या वेळेला आपण आपलं शरीर आणि मन यावरती लक्ष देतो त्यावेळेला आपण ब्रेन कोहरन्स म्हणजे आपला ब्रेन वेव्हज आपण कमी करतो. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण हार्ट कडे लक्ष देतो त्यावेळेला आपण हार्ट कोहरन्स ह्याचं महत्व काय आहे जो डिस्पेन्जाने त्याच्या पुस्तकात सांगितलेलं आहे, ज्याने ते वाचलेलं नाहीये, ज्यांना ते माहिती नाहीये, ते मी तुम्हाला परत एकदा कधीतरी सांगेन. त्याचं सायन्स सांगेन की हे का करायचं असतं, ह्याच्यामुळे काय फायदा होतो. ते तुम्हाला एक्सप्लेन करेन. प्रत्येक मेडिटेशन मध्ये आपण हे करतो आणि ते झाल्यानंतर आपण व्हिज्युअलायझेशन केलेलं आहे. पण व्हिज्युअलाइज ओनली अप टू लंच टाइम. पुढचं राहिलं टाइम संपला. ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला हे बघा, बरेच वेळेला काय होऊ शकतं माहिती आहे, काही जण नवीन आहेत, काही जणांना वेळ लागतो. त्यामुळे अ, या अर्ध्या तासात मे बी होईल असं नाही. पण मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगते, त्याची प्रॅक्टिस ज्यावेळेला तुम्ही करता, त्यावेळेला हे पॉसिबल असेल तर अर्ध्या तासाचं तुम्ही 1 तास करू शकता, अर्ध्या तासाचं तुम्ही 40 मिनिटं करू शकता किंवा काय म्हणू शकतो, म्हणजे काही-काही गोष्टी मी जास्त घेते तर तुम्हाला असं वाटलं त्या कमी, म्हणजे तुम्ही ह्याचे अमेंडमेंट्स करू शकता. मी तुम्हाला टेक्निक सांगते. त्या टेक्निक्सचा वापर करून तुम्ही जर तुमच्या हिशोबाने, तुमच्या टाईमलाईनमध्ये, तुमच्या स्पीडमध्ये आणि तुमच्या पद्धतीने जर तुम्ही केलं, तर टेक्निक सेम आहे. इट कॅन बी अमेंडेड ॲज पर द इंडिव्हिज्युअल असं तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्यामुळे आत्ता जर जमत नसेल तर परत ज्यावेळेला प्रॅक्टिस कराल त्यावेळेला हे करा. पण हे 2 गोष्टी पहिल्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या आहेत. ओके. डोकं जड झालं. ठीक आहे. आपण मध्ये जाऊया नको. फक्त आपण ऑब्झर्व्ह करायचं आहे. पण या गोष्टीचा खूप फायदा होतो आणि बाकी काही नाही झालं, तरी तुम्ही नुसतं श्वासावरती लक्ष आणि शरीर स्थिर केलं, तरी सुद्धा खूप गोष्टी आतल्या शांत होतात आणि आतमधल्या गोष्टी शांत होतात आणि आपल्या आतमध्ये जे काही स्ट्रेस चालू असतो, तो सुद्धा हळू-हळू होतो आणि ज्यावेळेला स्ट्रेस कमी होतो, त्यावेळेला अनेक ज्या आजारांची उत्पत्ती स्ट्रेसमुळे होते, त्या गोष्टी त्या गोष्टी तुमच्या त्याच्यामध्ये फरक पडायला लागतो. आपलं हीलिंग प्रोसेस सुरू होतं कारण आपली बाकीची धावपळ आपण थांबवतो. धावपळ म्हणजे फिजिकल नाही तर आपण जरी शांत बसलेलो असलो, तरी सुद्धा आपल्या आतमध्ये विचारांचं काहूल आणि टेन्शनमुळे स्ट्रेस आपला सतत हा ॲक्टिव्ह असतो. आपण त्या स्ट्रेस काय म्हणतात त्या रडारवरती आपण नेहमी धावतच असतो मेंटली आणि त्या स्ट्रेसमुळे अनेक आजारांची उत्पत्ती होते कारण हार्मोनल चेंजेस तसे होतात. त्यामुळे आपल्याला जर मेंटल लेव्हलवरती आपण बाकी काही टेक्निक्स नाही जमली, करायची नसली, समजली नाही, कळली नाही, लक्षात राहिली नाही, तरी या 2 गोष्टी जरी आपण डेली प्रॅक्टिस केलं, की शरीर स्थिर करायचं, मन स्थिर करायचं. या 2 गोष्टी श्वासावर लक्ष देणं. हे जरी केलं तरी आपण खूप खूप गोष्टी करू शकतो हेल्थ वाईज. आणि ज्यावेळेला आपण हे अचीव्ह करतो त्यावेळेला मॅनिफेस्टेशन हॅपन्स इन दिस 2 ब्रेथ गॅप. त्यामुळे अ, हे मला असं वाटतं की फरक होऊ शकतो. मेन आपल्याला गाभा समजला पाहिजे, आपण काय करतोय, कशासाठी करतोय, अ, हे कळलं पाहिजे. मी हळू-हळू अनेक गोष्टी घेते, अनेक गोष्टींचा मध्ये-मध्ये सायन्सही सांगते. जसं जमेल तसं मी पुढच्या ह्याच्यामध्ये किंवा पुढच्या कुठल्या काही सेशन्समध्ये अशा काही गोष्टींवरती प्रकाश टाकेन. पण मेन तुम्हाला समजलं पाहिजे की आपण काय करतोय आणि कशासाठी करतोय. हे समजलं तर आपल्याला आपले प्रश्न कमी व्हायला लागतात. ओके. त्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत उद्या आपण भेटणार आहोत 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. बाय.